तो रो 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 मला रडायचं होतं तुमची हिंदी ऐकूनच विसरून गेली. हमारी हिंदी भी ऐसी है. तर नमस्कार फॅमिली, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. तर फॅमिली, मला भरपूर जणांचे कमेंट आले ते इंस्टाला पण आणि यूट्यूबला पण की तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवता, ब्लॉगिंग खूप छान करताय, परंतु आहे ना हिंदीमधून ब्लॉगिंग करायचा. कारण की तुम्ही फक्त महाराष्ट्रातच नाही आहे की महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी पण तुमचे ब्लॉग आहे पाहिलेच पाहिजेत. कारण की तुमची शेतीविषयी ब्लॉग असतात ना, आणि हे महाराष्ट्रातील शेती कशी चालते, कशी असते शेतकरी, हे बाहेरच्या राज्यातील लोकांना पण कळलं पाहिजे. आणि बाहेरच्या राज्यातील लोकांना जास्त मराठी येत नाही, हिंदी जास्त येते, त्यामुळे तुम्ही हिंदीमधून ब्लॉग बनत जा. तर आजपासून मी आहे ना तोडकी मोडकी मला हिंदी येते, तर काय हिंदी प्लस मराठी मी आहे का ब्लॉगिंग सुरू करणार आहे आजपासून. त्यामुळे आहे ना सपोर्ट करा. कोणाला काही राग येऊन देऊ नका. म्हणतात की तुम्ही मराठी माणूस असून तुम्ही हिंदीमधून ब्लॉग का सुरू केले, परंतु तसं काही नाही आहे. आपल्याला माहिती आहे आपण हिंदी पिक्चर पाहतो, सिरियल वगैरे पाहतो, हिंदी जीवनामध्ये आपण वापर करतो. त्यामुळे आहे ना तसं काही वाटून देऊ नका. त्यामुळे आहे ना मी आजपासून हिंदीमधून ब्लॉग बनण्याचा म्हणजे प्रयत्न करणार आहे बरं का. एक मिनटं, फोन आलेला आहे. हॅलो, कुठं आहे? रोटा मारायचा होता इथेच आमच्या शेतामध्ये. ते रस्त्याच खाल्ले एक वावर आहे आणि इथं शिवाला एक वावर आहे. हो, ऊस लावायचा आहे. बरं बरं बरं, चालतं, मला फोन कर मग. हो. तर फॅमिली, तर मला फोन आला म्हणजे मीच फोन लावला होता त्या एका ट्रॅक्टरवाल्याला. तर फॅमिली हिंदीमधून बोलायचा प्रयत्न करता. तर मैंने फ़ोन लगाया था ट्रैक्टर वाले को, हमने अभी इस खेत में ना गन्ना लगाने का है, बोले तो ऊस लगाने का है इस खेत में. और हमने उसकी नांगरट की है, मोगड़नी की है, लेकिन ज़रा ढेकर नहीं गए बड़े बड़े. तो हमने सोचा रोटावेर मारते हैं ना, धान एकदम सपोर्ट हो जाएगा, मुँह हो जाएगा, इसलिए. तो वो बोला आएंगे थोड़ी देर बाद, है ना आएगा. तो देखिए ये हमारा गन्ना है. जो गन्ना रहता है ना, मतलब यह ना जो है ना हमको हमारा ही है ये तोड़ने का और इधर लगाने का है. जो ये हमारा खेत है ना उसमें. तर आज हम ये वावर क्लियर कर देंगे. जो खेत है ना वो एकदम क्लियर साफ कर देंगे, और सरी वगैरह पाड़ के है ना एकदम अच्छा सा कर देंगे. और कल परसों है ना वो ऊस तोड़ेंगे और ऊस लाव देंगे. मीस तुम्ही एक आता हा ब्लॉग आहे ना एक एन्जॉय म्हणून पण बघू शकतायत आणि एक माझा ब्लॉग आहे म्हणून पण पाहू शकतात. कारण की आहे ना मला हिंदी आज फास्ट जमत नाही आहे. म्हणजे प्रत्येक हिंदी म्हणजे जमते तशी परफेक्ट हिंदी येते, परंतु आता भरपूर शब्द असे आहेत ना ते लवकर आठवत नाहीत. कारण की आता हिंदी भरपूर दिवस झाले हिंदी असं बोललोच नाही. ज्यावेळेस शाळा शिकायचो त्यावेळेस आहे ना मी हिंदीमधून म्हणजे हिंदीमध्ये विषय असायचे त्यावेळेस सगळं बोलता यायचं, परंतु आता आहे ना भरपूर शब्द लवकर आठवत नाही आहेत. तर त्यामुळे आहे ना ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. तर आम्हाला काय करायचं आहे आता, ऊस लावायचा आहे. हा नांगरट केलेली आहे, नांगरट करून मोगडणी केलेली आहे वावरामध्ये, परंतु काही ढेकं निघलेले आहेत. त्यामुळे ना रोटावेर मारायचा, रोटावेर मारला ना रान सापट होईन आणि मस्तपैकी आपल्याच ट्रॅक्टरने मग मिसरी पाडणार आहे. आणि आमच्या बियाण्यासाठी ऊस आमचा स्वतःचा आहे. हा ऊस तोडायचा आहे आणि ऊस लावून द्यायचा आहे. तर त्यासाठी मी आज शेतात आलतो. म्हणजे मी पेरायसाठीच घेतो. आपल्याकडे माहिती आहे, आपल्याला तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे ट्रॅक्टर आहे. मी पण बाहेर पेरण्या करतो, पण घरी आलतो, जेवण वगैरे केलं आणि मग म्हटलं एक चक्कर मारून यावं. आपल्या पण रानात मग उडलेलं आहे. तर रान ओके झालं आहे का मग सरी पाडायला, परंतु रान ओके नाही आहे, रोटावेर मारायचा आहे. तर त्याला सांगितलं तर मी रोटावेर मारून द्या आम्हाला. तो आता थोड्या वेळची येऊन रोटा मारून जाईन, मी येईन सरी पाडील आणि उद्या आणि परवा दिवशी 2 दिवसामध्ये मी ऊस लावून घेणार आहे. तर चला मित्रांनो, आता जात आहे मी घरी जाऊन परत ट्रॅक्टर चालू करून आहे का मला पेरायला जायचं आहे. एक दोघाचं आहे पेरायला आहे, दोन एक एकर पेरायला आहे. तर ते पेरायला जायचं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा आणि कंटिन्यू येत आहे ना नियमित तुम्हाला यूट्यूबवरती आमचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. तोडकी मोडकी हिंदी, तोडकी मोडकी मराठी परफेक्ट बरं का, पण तोडकी मोडकी हिंदीमधून पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मग तुम्ही एन्जॉय म्हणून पण तुम्ही ब्लॉग पाहू शकतायत आणि एक आवड म्हणून तुम्ही पण माझी ब्लॉगिंग पाहू शकतायत. परंतु आहे का तुम्हाला पाहिजेत आणि मला सपोर्ट नक्की करायचा आहे बरं का. तर चला. हां, तर मित्रांनो आहे ना शेतातून आल्यावरती मी सोनालीला आणायला गेलो. तर म्हणजे है ना मैं खेत में से आ गया ना तो सोनाली को लेने गया. सोनाली का कॉलेज छूटा था और हमारा बीच रास्ते में झगड़ा हो गया. हमारा बाइक पर बैठे थे, उसको लेने गया था
हमारे बीच में ही झगड़ा हुआ है, थोड़ा सा कारण था ऐसे ही, और रो नहीं पड़ी। तभी वीडियो बनाने का था, लेकिन रास्ते में लोग थे इसलिए हमने वीडियो नहीं बनाया। अब रड़, अब रो, जितना भी रड़ने का है ना उतना रड़, रड़ रड़ रड़, रड़ ना रड़। ओके ओके, ये पार्ले जी खा जा, ले पार्ले जी, पार्ले जी को भूख लागली। और सकाळी खाली पेट गई थी ना, इसलिए उसका पेट में चूहा को म्हणजे ओरड रहा है। तो मुझे लगता है उसको भूख लगी है, वो भूख के कारण है ना जास्त चिडचिडपण कर रही है। ले पार्ले खा, पार्ले खा, मग चिडू नाही नकोस, खायचा. चिडू नकोस, चिडू नकोस। झालं. नाही रड ना, रड। तुम्ही सुखाने रडून न देत नाहीत माणसाला. बघा काय म्हणते, वो बोल रही आता है काय मेरे म्हणणार को, मला कसं रडलं मी आता रडले असते का. मेरे को सुखाने पण रहे नहीं नहीं रड, सुखाने रड, रड रड ना, समोर असतं मला हसायला येत नाही. बघाय का, हस मत रड। काय झालं, रड ना। तर रडत बिडत काही नाही आता ते, परंतु आमची खरंच भांडणं झाले बरं का, रस्त्याने येते येते ना हमारा झगड़ा हो गया था। अभी झगड़ा चालू है, अभी अभी गुस्से में है, मैं भी गुस्से में, लेकिन मैं हमारा ब्लॉग बंद नहीं करेंगे, चालू फिर करेंगे, चालू रखेंगे। तू तू जैसे हंस रही है ना, वैसे हमारे जो प्रेक्षक है ना, हमारी जो फैमिली ना, वो भी हंसेगी हमारे आज से ब्लॉग देख देख के, क्योंकि हमने आज से ठान ली है, आज से हम हिंदी में ब्लॉग बनेंगे, हिंदी प्लस मराठी में, क्योंकि हमको है ना महाराष्ट्र में ही मर्यादा में नहीं रहने का है, हमको ऑल इंडिया में फेमस होने का है। और हमारी जो यहाँ का लाइफ स्टाइल है ना, वो सब लोग देखेंगे। क्या है हिंदी सुधारावं लागेल मग. ओ, बोलता बोलता आहे ना मी हिंदी पण सुधारणार आहे हा. आता हिंदी येत नाही मला, म्हणजे हिंदी पक्की येते, परंतु असं भरपूर प्रत्येक असे काही शब्द आहेत तर हिंदीमधून काय म्हणतात हे आहे ना, हिंदीच्या माइंड मास्टर असला का त्याला पण माहीत नाही आहे का माहिती आहे. तो ऐसे मत देख, अभी है ना गुस्सा है ना तो रो 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 रो। मला रडायचं होतं. तुमची हिंदी ऐकूनच विसरून गेली. हमारी हिंदी भी ऐसी है और हमारा आज से ब्लॉग भी ऐसा बनेगा। तो चलिए दोस्तों, आज के ब्लॉग में बस इतना ही, क्योंकि पहला ब्लॉग हिंदी में इतना होगा तो आप भी बोर होंगे ना, हम आपको बोर होने नहीं देंगे। तो बाय बाय, बैठेंगे अगले वीडियो पे। बोलना मन ना त्यांना, भेटेंगे अगले वीडियो पे। बहुत गुस्सा आहे. तर ठीक आहे दोस्तों, बाय बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।